तिवसा तालुक्यातील सोनार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती सराफा व्यावसायिक संजय मांडळे यांच्यावर 27 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता 5 ते 10 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचे स्टेट बँक कॉलनी तिवसा येथील घरात घुसून घरातील मौल्यवान वस्तू सोने चांदी पैसे लुटून नेले। संजय मांडळे यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या चोरट्यांनी संजय मांडळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून लाखो रुपयांचा माल घेऊन चोरटे पसार झाले। यामध्ये संजय मांडळे जबर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला। ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या कुटुंबियामधील त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच सदस्य घरी हजर नव्हते। वडील गावी व पत्नी मुले दवाखान्यात गेले होते। यांच्यावर हल्ला हा अगदी दिवसाढवळ्या झाला। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सुवर्णकार सराफा व्यावसायिक अत्यंत भयभीत झालेले असून अशा दरोडेखोरांवर हल्लेखोरांवर चोरट्यांवर ताबडतोब पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना अटक करावी, जेणेकरून यानंतर अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यावर पोलिसांनी विशेष लक्ष देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। असा हल्ला होणे हा प्रकार पोलीस प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणा आहे। अशा प्रकारामुळे पोलिसांची वचक चोरट्यांवर राहणार नाही। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन ताबडतोब दरोडेखोरांना अटक करावी अशी मागणी सर्व सोनार बांधवांतर्फे श्री नरहरी माडवी सोनार संघ अमरावती जिल्हा सुवर्णकार संघ यांच्या वतीने अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना सदरचे निवेदन देण्यात आले। यावेळी अमरावती नरहरी माडवी सोनार संघाचे अध्यक्ष राजेश नासाने, उपाध्यक्ष विनोद गुहे, राजू तारेकर, सचिव राजेंद्र धरमठोक, कोषाध्यक्ष मिलिंद अनासाने यासह कोषाध्यक्ष नितीन खांडेकर, त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अजय तिनखेडे आदींनी निवेदन दिले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।